नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ SRPमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का, भारताचे प्रशासकीय विभाग नेमके किती आहेत? भारतामध्ये किती राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश किती आहेत? आजच्या या MCQ चॅलेंजमध्ये आहेत 20 महत्त्वाचे प्रश्न जे तुमचे जनरल नॉलेज तपासतील आणि स्पर्धा परीक्षेसाठीही खूप उपयोगी ठरतील. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आधी स्वतः विचार करा, मग शेवटी योग्य उत्तर पहा. चला तर मग तयार आहात ना? स्टार्ट करूया. भारताचे प्रशासकीय विभाग, MCQ क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स. प्रश्न पहिला आहे, भारतात एकूण किती राज्य आहेत? ऑप्शन ए 27, ऑप्शन बी 28, ऑप्शन सी 29, ऑप्शन डी 30. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 28. तर भारतात एकूण राज्य हे 28 आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 9. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 8. तर भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताची राजधानी कोणती आहे? ए मुंबई, बी चेन्नई, सी नवी दिल्ली आणि डी कोलकाता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. तर नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी नाशिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी गुजरात, डी मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान. राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी त्रिपुरा, ऑप्शन डी मणिपूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए गोवा. तर गोवा हे भारतातील सर्वात छोटे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 7, जिल्ह्याचा प्रमुख कोण? ए सरपंच, बी जिल्हाधिकारी, सी मुख्यमंत्री, डी राज्यपाल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी हा संपूर्ण जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 8 आहे, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण आहे? ए जिल्हाधिकारी, बी सरपंच, सी आमदार, डी खासदार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सरपंच. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 9 आहे, राज्याचा प्रमुख कोण? ए मुख्यमंत्री, बी पंतप्रधान, सी राष्ट्रपती, डी न्यायाधीश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारताचा प्रशासकीय विभाग कोणता? ए राज्य, बी जिल्हा, सी तालुका, डी वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व. म्हणजेच भारताच्या प्रशासकीय विभागामध्ये राज्य, जिल्हा, तालुका म्हणजेच ऑप्शन ए, बी आणि सी हे तिन्ही पण येतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतात किती जिल्हे आहेत? ए 34,
बी 35, सी 36, डी 37. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 36. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे, तालुक्यापेक्षा लहान विभाग कोणता? ए जिल्हा, बी गाव, सी राज्य, डी विभाग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गाव. तर गाव हे तालुक्यापेक्षा लहान विभाग असतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताचा राष्ट्रपती कुठे कार्यरत असतो? ए संसद भवन, बी राष्ट्रपती भवन, सी सर्वोच्च न्यायालय, डी मंत्रालय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती भवन. आपल्या भारताचे राष्ट्रपती हे राष्ट्रपती भवनामध्ये कार्यरत असतात. प्रश्न क्रमांक 14 आहे, पंचायती राज व्यवस्था कोणत्या स्तरावर असते? ए ग्रामीण, बी राज्य, सी केंद्र आणि डी राष्ट्रीय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए ग्रामीण. पंचायत राज व्यवस्था ही ग्रामीण स्तरावर असते. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील संसद कुठे आहे? ए मुंबई, बी नवी दिल्ली, सी पुणे, डी जयपूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नवी दिल्लीमध्ये आपल्या भारतातील संसद आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, केंद्र सरकारचा प्रमुख कोण? ऑप्शन ए मुख्यमंत्री, ऑप्शन बी राज्यपाल, ऑप्शन सी पंतप्रधान, ऑप्शन डी सरपंच. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पंतप्रधान. पंतप्रधान हे केंद्र सरकारचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 17 आहे, राज्यपाल हे कोणत्या स्तराशी संबंधित आहेत? ए गाव, बी तालुका, सी राज्य, डी जिल्हा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी राज्य. राज्यपाल हे राज्य या स्तराशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 18 आहे, जिल्ह्याचा समूहला काय म्हणतात? ए विभाग, बी तालुका, सी ग्राम आणि डी पंचायत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए विभाग. तर जिल्ह्यांचा समूह जो असतो त्याला विभाग म्हणतात. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था कोणती? ए ग्रामपंचायत, बी नगरपालिका, सी महानगरपालिका आणि डी वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तर भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वच ऑप्शन येतात. ए ग्रामपंचायत, बी नगरपालिका आणि सी महानगरपालिका. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील प्रशासकीय रचना योग्य क्रमाने कोणती आहे? ए राज्य, जिल्हा, तालुका, गाव, ऑप्शन बी गाव, तालुका, जिल्हा, राज्य, ऑप्शन सी जिल्हा, राज्य, गाव, तालुका, ऑप्शन डी तालुका, गाव, राज्य, जिल्हा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए राज्य, जिल्हा, तालुका, गाव. तर भारतीय प्रशासकीय विभाग हा राज्य, जिल्हा, तालुका, गाव या क्रमाने असतो. तर तुम्हाला हा भारतातील प्रशासकीय विभागावर बनवलेला MCQ क्वेश्चन आणि आन्सरचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.